नमस्कार मंडळी, स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये तुमचं गाईस. आणि मी आलेलो इकडं आमच्या फ्लॅटवर आणि आत्ता वाजलेलं आहे बघा 7:30 होत आलेली आहे. आणि मी आणि अक्षय आणि मावशी माझी आज चाललो आहे ते आम्ही इकडं मडकेच्या जत्रेला. माझं आता 5 दिवस झाले ती चालू होती. सो आम्हाला जरा टाईम मिळाला नव्हता, सो त्यामुळे आम्ही जाऊ शकले नाही. इकडं रथ वगैरे झालं सगळं आणि आज आम्ही चाललेलो आहे. आणि नवदुर्गा मंदिर आहे ते. सो गोव्यातील एक प्रसिद्ध मंदिरापैकी ते एक आहे फेमस. सो आता आम्ही चाललो आहे आणि मी आता पहिली चाललो आहे ते गाडी घेऊन तिकडं खांडेपाला. तिथं अक्षय यायचं आहे. सो अक्षय आल्यावर मग मी त्याच्याबरोबरच जाणार आहे पुढं. सो चला आता जाऊया. तर काय ते बघा आता मी निघालेलो आहे आणि आता बघा खांडेपाला पोहोचत आलेलो आहे. आणि आज खूप कडाक्याची थंडी पडलेली आहे बघा इकडं. आणि अजून अक्षय यायचं आहे. आल्यावर मग जाणार आहे. सो इकडं आता गाडी पार्क करूया बघा. तर काय जेव्हा इकडं आता गाडी ठेवलेली आहे मी आणि हेल्मेट मी घेतलेलं आहे, परत जायला पाहिजे. सो आता मी इकडं अक्षयची वाट बघतोय, अजून काय आला नाही आहे, बघूया. तर काय बघा फायनली बघा अक्षय इकडं आलेला आहे आणि ड्राईव्ह करत आहे बघा भाई. आणि बघा ही मावशी कशी आहे मावशी. आणि हे बघा अश्विनी, तिला बघितलं असेल तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये, भाजीपाव स्पेशल. सो आता मी बघा निघालेलो आहे आणि आम्ही आता कुठल्या मार्गात जातोय, वाया मार्जवळ. येस. आणि ते जरा आम्हाला जवळ पडणार आहे. आणि आत्ता वाजलेलं आहे बघा 8:15. सो पोचेपर्यंत 8:30 मी वाजेल. आता तुम्हाला डायरेक्टली तिथं पोचल्यावरच पावणेनऊ आलेला आहे मडकेला. आणि मावशी बघा स्पेशल वेंगुर्ल्यावरून आलेली आहे मावशी, कोकणातून. सो बघा इथून पहिला एंट्रन्स लागतो तो हा नवदुर्गा प्रसन्न आहे बघा. आणि गाडी आम्ही पाठीमागे पार्किंगमध्ये ठेवलेली आहे. आणि आता जाऊया पहिले मंदिरामध्ये दर्शन करून येऊया. सो चला. आणि तुम्ही इथून लायटिंग बघा किती छान केलं आहे, ते एकदम सुंदर दिसतंय बघा. बघा इथून अशी इकडं एंट्री झाल्या आणि बघा इकडं तर सगळी फुलकार बी आहे बघा. काय रे वडक्या येडा तू येणार घ्या बरं. स्वस्त आणि मस्त भाई. नाही रे आहे रे. आणि आज तशी इकडं तुम्ही बघू शकता तितकी गर्दी नाही आहे. जेव्हा रथ बी असतो तेव्हा इकडं तेव्हा खूपच गर्दी असते. तर गाईस तुम्ही इकडं आता बघू शकता. आता मी आता आतमध्ये पोचलेलो आहे आणि तुम्ही इकडं बघू शकता हे सगळे रोज सगळ्याच्या माळा लावलेल्या आहे. आणि श्री नवदुर्गा बघा किती छान प्रकारे केलेलं आहे बघा. तर काय आता आतमध्ये पण ती मूर्ती आहे जी देवीची, ती तुम्हाला दाखवू शकत नाही आता कारण व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे आतमध्ये. सो इथूनच तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा. आता इकडे घेऊया चणे बघा, शेंगदाणे घेऊया गरमागरम. गरम आहे क्या है. इकडून बघू शकता हे पूर्ण असं मंदिर. लाइटिंग बघितली जबरदस्त एकदम केलेलं आहे.
हो आता मी इकडं आता प्रदक्षिणा काढत आहे आणि बघा इकडं आता वेगवेगळे स्टॉल्स लागलेले आहे आणि हा बघा इकडं चणे खातं मला सोडून. तर काय आता आम्ही इकडे चाललोय ते गोबी खायला. जरा भूक लागली. फेवरेट माझा फेवरेट भाईचा फेवरेट गोबी खायला चाललोय आता आम्ही. आणि हे बघा इथं शेण आहे. ओ भाई. आणि हे बघा इथं जवळच आहे. चला फायनली आमचं गोबी आलेला आहे गरमागरम. रोज आले भरपूर खायची. जास्त कोण खातो ते बघा. बघूया आता. हे बघा इकडं काय काय म्हणत आहे बघ. आता रातचे किती जास्त आले. तर गाईज आता फायनली आमचं गोबी खाऊन झालेलं आहे आणि आत्ता वाजलेलं आहे 9:30 होत आलेली आहे आणि आता मी परत चाललोय ते घरी. हे बघा ही आता मागून येत आहे अश्विनी आणि मावशी आणि अक्षय पुढं चालत आहे. इथून बघा हो सगळा चढावच आहे तुम्ही बघू शकता पाठीमागे. आणि ही दरवर्षी इकडं जत्रा होते मडकईची आणि खूप फेमस आहे. तर मंडळी समज तुम्ही इकडं आता नवदुर्गेला यायचं झालं असेल त्याला तुम्ही गाईज पणजीपासून 24 ते 30 किलोमीटर मला पडेल अंतर. आणि समज तुम्ही होंडा बी तसं येत असाल नाही अराउंड 15 किलोमीटर बी आहे. सो तुम्ही गाईज इकडं नक्की या एकदा तरी येऊन चला. आता आम्ही इकडं आलो ते खाजं नेण्यासाठी आणि बघा घेतला इकडं खाजं आणि मक्याचा चिवडा. चला तर काय ते बघा फायनली पोचलेला आहे मी इकडं खांडेपानला आणि चाललाय आता. बाय बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. उद्या भेटू. सो चला आता मी पण जातो. लेट्स गो. तर गाईज आता मी पोहोचलेला आहे फ्लाईटवर फायनली आणि आजचा ब्लॉग थोडा शॉर्ट होता. सो आजचा मी व्हिडिओ इथं सेंड करत आहे आणि उद्या भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वायवा सने ब्लॉग्स.